शिवसेना पक्षाच्या युवा सेना जिल्हाप्रमुख पदावर रोहन अनिल निर्मळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे। ही नियुक्ती शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्र युवा सेना निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। या नियुक्तीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात युवा सेनेच्या संघटनात्मक कामाला नवचैतन्य मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर तसेच युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळाही पार पडला। या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती। रोहन निर्मळ हे यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते। त्यांनी पक्षाच्या अधिकृत चिन्हावर विधानसभा निवडणूकही लढवली होती। तब्बल 8 वर्षे मनसेत सक्रिय राहून त्यांनी राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले। सत्ता नसतानाही ग्रामविकास खात्यामार्फत सुमारे 1,35,00,000 रुपयांचा निधी कागल तालुक्यासाठी उपलब्ध करून देत त्यांनी विकास कामांना गती दिली। कागल तालुक्यातील युवकांमध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क असून संघटन कौशल्य आणि कार्यतत्परतेमुळे ते परिचित आहेत। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर युवा वर्गाला संघटित करून पक्षवाढीसाठी प्रभावीपणे कार्य करण्याचा निर्धार रोहन निर्मळ यांनी व्यक्त केलाय। त्यांच्या नियुक्तीचे युवा सेना कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात येत असून जिल्ह्यात पक्ष संघटन अधिक बळकट होण्याची चिन्हे दिसत आहेत।